टेल. आपण कितवीत शिकताय? 5वी. बघा दिखाओ इधर को भेज दो. साई स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे राजू भाई. पहिला षटक. पहिले षटक कोणाचं आहे? रकडेकर. दत्ता. ये रिवर्सिव का प्रयास, यहाँ पे सक्सेस और यहाँ पे 4 रन. पहले गेंद पे चौका लगा है यहाँ पे भाई. 5 षटकांचा सामना नाही करा. पाणी लावले दादा. बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार आलाय. क्या बात आहे. फॉलिंग स्वीपचा फटका आणि त्यानंतर 6 धाब्यांची मोहर. साहिलच्या खात्यामध्ये 6 धाबा ऍड झाल्या आहेत, म्हणजे धावसंख्येचं टोटल डबल डिजिट 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. धाबा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. दत्ता यांना आपण पाहतोय आणि दत्ताच्या विरोधात रुकडीचा फरदीन गाझी पहिल्या 2 चेंडूंवरती काय कमालीचे फटके केले. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय.
चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची आहे. आयोजन कमिटी चला दरम्यान मॅच बॉल आलेला आहे. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 रन ऑन दी बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. रुकडीचा फरदीन काझी अर्थातच साहिलला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला राजू आपल्याला पाहायला मिळतोय. रुकडी संघाचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका घेण्याचा प्रयत्न फंबल झालाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा टोटल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग गेन वरती राजू याला आपल्याला पाहायला मिळतं. विस्फोटक पाटर रुकडी संघाचा आपल्याला स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. यस 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न होईल का? थांबवलं जात आहे. तिसऱ्या धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहिल आणि राजूने पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय बॉल. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर साहिल याने प्रभावित केलंय. पहिल्या 4 चेंडूंवरतीच 11 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट करून डाऊन दी ग्राउंड फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 16. बिनबाद 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये महेश यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी महेश यांच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकिंग गेन वरती राजू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक विस्फोटक फलंदाज राजू आपल्याला ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एक आउट साइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सतरा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिला चेंडू वाईड हाताळला जातोय. यावेळेस पुन्हा एक डाऊन साइडला ओव्हर पिच बॉल टर्न केलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट झाल्या.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका. क्या बात आहे. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी साहिलच्या बॅट मधून येतोय चौकार. चार धावांची मोहर लगावली जाते. रिव्हर्सचा फटका आणि धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढते. 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. काय फलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. रुकडीचा फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये अगदी आग उखणारी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 22 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दत्ताच्या विरोधामध्ये देखील जर पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज पाठीमागे थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल. यस 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या झपाट्याने वाढते. 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं. मनगटाच्या साह्याने ऑन साईडला वळवलंय बॉलला. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र विचार केला तर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 25 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला साहिल 8 चेंडू आणि 20 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली तर दुसऱ्या बाजूला राजूने देखील पुरेपूर साथ दिले. 2 चेंडू आणि 4 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून देखील साकारली गेले. आतापर्यंत 25 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय मात्र थांबवलं जातं. एका धावेवरती जाता मात्र समाधानी राहावं लागतंय. 26 आकडा ती धाव आणि या धावा देखील तितक्याच महत्वाच्या राहणार आहेत. षटकार चौकार तर नक्कीच येत आहेत. या मॅच मध्ये जर विचार केला तर साहिल षटकार चौकाराची भाषा बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला अगदीच विचार केला तर सिंगल डबल देखील घेतले जात आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस कोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. आतापर्यंतच्या संपूर्ण इनिंग मधला पहिला 2 षटकामधला हा कमालीचा चेंडू. सर्वाधिक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. बिनबाद 26 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक चिकित सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका धावीच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारते. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतं. कुठेतरी पाहायला गेलं तर राजू थोडासा संयम दाखवताना पाहायला मिळतोय कारण दुसऱ्या बाजूला सुरुवात तर चांगली केली साहिलने. आता मात्र शेवट कशा प्रकारे केला जाईल अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं
आणि या इनिंगचा शेवट कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली होती, मात्र या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एक सिंगल ऍड होतीये. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल का? यस, तिसरी सिंगल देखील ऍड झाली. 3 सिंगल लगातारच्या धावफलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 सिंगल आलेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न केदारच्या माध्यमातून पाहायला मिळालोय. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर उकडीचा फरदीन काझी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा दुसरीचा कॉल दिलाय. या 2 धावेने धावसंख्या वधारते. या धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकता दाखवल्यानंतर या षटकामध्ये थोडासा संयम दाखवलाय. या षटकामध्ये थोडासा संयमाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा हे दोन्ही बॅटर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतात. त्यामुळे 31 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बॅकवर्ड थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि 4 धावांची मोहर या चेंडूवरती लगावली जाते. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचा तर मात्र विचार केला तर 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि थर्ड मॅन मध्ये हा 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. नशिबाचा चौकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला हवाई सफर घडवून आणले. रुकडीचा फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटका ठोकलाय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये देवराज मिटकेला आपण पाहतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी देवराज मिटके इन ऍक्शन पाहायला मिळतोय. पहिला 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. लोअर फुल टॉस बॉल सर बॅट नेक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. डीप क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. पहिला धक्का बसलाय. 42 या आकड्यावरती पहिला फलंदाज राजू बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण चव्हाण दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहायला गेलं तर दख्खन ज्योतिबाचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच धनाजी कुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंतचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती धनाजी कुडे स्पोर्ट्स रुकडी संघाच्या पाहायला मिळाल्या आहेत. यावेळेस शफल होऊन ऑन साइडला जितका उंच तितकाच लांब 4 धावांसाठी हा फटका करण चव्हाणच्या बॅट मधून आलाय. करण चव्हाण रुकडीचा वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधून एक चौकार ठोकला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा शफलून घेण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये. आता मात्र झेल पकडला जातो. प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. करण चव्हाण बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. साहिल याची साथ देण्यासाठी सौरभ आलाय. साहिल याचं कौतुक करावं लागेल. 13 चेंडू आणि 33 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली. तर दुसऱ्या बाजूला देवराज यांनी 2 विकेट मिळवून दिलेत. यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. देवराज मिटकेला आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर अगदी या खेळाडूने आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. तारणहार म्हणून बनून आला गोलंदाजी मार्क वरती आणि 2 महत्वाचे गडी टिपून दिले. 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिलेत. यावेळेस पुन्हा एक डाऊन साइडला फटका खेळला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 47 ऑन दी बोर्ड. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. देवराज मिटके खऱ्या अर्थाने संघाला कमबॅक करून दिले. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं या मॅच मध्ये. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये बोलबाला फलंदाजांचा राहिला, त्यानंतर मात्र या षटकामध्ये कमबॅक राहिलंय. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चार षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 51. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा सामना आपण पाहतो. आजच्या दिवसातली तिसरी लढत, सेकंड राऊंडची पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दख्खन ज्योतिबाचा संघ तर दुसऱ्या बाजूला धनाजी खुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती महेश यांना आपण पाहतोय. शेवटचं षटक स्लॉक ओव्हरचं हाणामारीचं आणि महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती महेश दाखल झालेत.
यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता, क्षेत्ररक्षक होता, थोडीशी चुकी झाली, जेल सोडला गेलाय, तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. या 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. तिसरीचा कॉल देखील दिला जातोय. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या 3 धावेच्या मदतीने 54 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 54 ऑन द बोर्ड, 54 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका, क्या बात है, आणखीन एक नेत्र दीपक, फंटास्टिक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, साहिलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. रुकडीचा फरदीन काझी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग उखणारी बॅटिंग करतोय. 15 चेंडू आणि 41 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 58 धावा बनवल्या गेल्या आणि त्यापैकी 41 धावांची खेळी एकट्या साहिलच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला टर्न केलाय, बॉलला एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, दुसऱ्या धावेसाठी हालचाल सुरू आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश 60 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती, वैयक्तिक 43 धावा साहिलच्या बॅटमधून बनवल्या गेल्या आतापर्यंत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का हे आता मात्र पाहावं लागणार आहे. यावेळेस ऑन साइडला फटका, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, सिक्सर. 49 धावा बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र साहिलच्या बॅटमधून या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा कारनामा केला जाईल का, या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का असा प्रश्न आता मात्र विचारला जातोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये अजूनही साहिलला वैयक्तिक 1 धाव बनवायचे. अर्धशतकासाठी धावसंख्येचा विचार केला तर 66 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. रुकडीचा फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये अगदी फरदीन काझी प्रमाणे बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आता मात्र 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 67 रन्स ऑन दी बोर्ड, 67 धावा धावफलकावरती. 67 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा आता मात्र पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अर्धशतक, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. साहिल, आमचा कॅमेरामॅनला एकदा बॅट उंचावून दाखवायचे. कमालीची बॅटिंग केली जाते या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. रख हौसला वो मंजर भी आएगा, पासे के पास चलकर समुंदर भी आएगा, यू तब करना बात मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा कारनामा रुकडीचा हरदीन फरदीन काझीच्या नावावरती राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक डाऊन दी ग्राउंड, मॅग्निफिसंट, फॅब्युलस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस षटकार. क्या बात आहे. साहिल कांबळे मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या मित्रांनो. कमालीची बॅटिंग, संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 77 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 77 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आता मात्र जिंकण्यासाठी दख्खन ज्योतिबा संघाला बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 78 धावा.
दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं तर दख्खन ज्योतिबा संघाचा बाहुबली फलंदाज अर्थात देवराज मिटके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीने ऋषीला आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राजू याच्यावरती विश्वास दाखवला. राजूला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. पहिल्या बॉल वरतीच या मॅचची गोल्डन विकेट. देवराज मिटके बॅक टू दी पवेलियन. बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येला तर मात्र श्रीगणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषीला आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. देवराज मिटकेची विकेट आली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर उमेश दाखल झाला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतले आणि धावसंख्येला देखील श्रीगणेशा झालाय. खोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक येतो. रनआउटची संधी. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दोन धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतल्या. स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या वधारते. 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सिंगल डबलने धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय. थेंबे थेंबे तळे साचे. मात्र जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस पडला गेला. तशाच प्रकारे धावांचा पाऊस आता देखील पाडणं गरजेचं आहे. 78 धावांचा मोठा डोंगर वेचायचा आहे आणि त्यासाठी आक्रमक बॅटिंग करणं देखील गरजेचे आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे चालला बॉल. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वधारते. 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत फक्त आणि फक्त 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निखिल यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल विकेट कीपर कडून चुकी झाले. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव. धावसंख्येचा विचार केला तर 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हुलकावणी दिली. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील टप्पा पडला. उसळी घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. सात या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येतोय. समीकरणाचा विचार केला तर 20 मध्ये अजूनही तब्बल 71 धावा बनवायच्या आहेत. 20 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेस मला एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज घेतले. रनआउटची संधी आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. दुसरा धक्का बसलाय. ऋषी बॅक टू दी पवेलियन. दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश दाखवत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती करण चव्हाण. रुकडीचा 1 साइड हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नव्हता. वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 रन ऑन दी बोर्ड. इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू पेश केला जातोय. डॉट बॉल येतोय. करण चव्हाणला आपण पाहतोय. रुकडीचा 1 साइड हिरो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का बसलाय. तिसरा फलंदाज बाद झालाय. यश बॅक टू दी पवेलियन.
यावेळेस आता मात्र मोठा फटका तर जरूर आला. आता मात्र अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असणार आहे आणि तो फटका इथे मात्र यशच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 17 ऑन दी बोर्ड. नो बॉलचा इशारा आलाय. 9+6 म्हणजे 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. षटक संपलाय. दरम्यान अठरा धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती महेशला आपण पाहतोय. बारामध्ये तब्बल 60 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 60 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कुठेतरी समीकरण थोडंसं लांब जात असताना पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. रनआउटची संधी होती मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. अर्जुन नलवडे आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा. अर्जुन नलवडे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी माईकशी संपर्क साधायचा. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती 9+4 अशा 5 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय आणि धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डीपन प्रोटेक्शन आलं. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. यास 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 26 या आकड्यावरती धाव फलक. मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विकेट आले. माघारी परतावं लागतं. यश याची खेळी संपुष्टात आले. चौथा धक्का बसला यशच्या स्वरूपात. विकेट आले. आणखीन एक विकेट मिळते. दरम्यान अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 26 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावतोय. 5 फलंदाज बाद झाले. 5वा धक्का बसला. अर्धा संघ आता मात्र 26.
यावेळेस पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त हॅट्रिक प्रस्थापित केली जाते. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण केली जाते महेशच्या नावावरती आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. क्या बात आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू आपल्या स्क्रीनवरती महेश पाहायला मिळतोय. नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती ब्रह्मा याला आपण पाहतोय. ब्रह्मा आपल्याला पाहायला मिळतोय अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सौरभच्या डोक्यावरून फटका केलाय. किती धावा 4 तयार झाल्यात. या 4 धावेच्या मदतीने 30 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. डीप प्रोटेक्शन आलंय. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तर मात्र 31 आकड्यावरती जाऊन पोहोचते. यानंतरचा होणारा सामना कसबा सांगाव संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. कुडोली किंग्सचा संघ या दोन्ही टीम्स मध्ये लढत पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. कसबा सांगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. कोडोली किंग्स आपल्याला विनंती आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या बदलते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तर मात्र 33 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावते. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकरित्या हे मॅच आता मात्र पूर्ण परत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन फटका तर केला. सामना जिंकला आणि आता मात्र या स्पर्धेच्या आजच्या दिवसातला आजच्या 3ऱ्या दिवसातला क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा हा संघ ठरलाय. अर्थातच धनाजी खुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ या स्पर्धेचा पहिला क्वार्टर फायनलिस्टचा संघ ठरला आहे.